पार्किंगची तिथे अजिबात गरज नाही, येणाऱ्या लोकांचीही मागणी नाही आणि तिथे स्थानिक रहिवासी जे आहेत त्यांचीही मागणी नाही. त्याच्यामुळे हा एका प्रकारचा जोर जबरदस्ती करण्याचा प्रकार जो होता त्याला जनतेने हाणून पाडला अशी परिस्थिती आहे. सर, या संदर्भात आपण सरकारशी कुणाशी बोलला होतात का जेव्हा हा आराखडा पूर्ण तयार झाला होता? याची कल्पना तुम्हालाही असेल. स्थानिक युनिट्स जे आहेत त्या सगळ्यांनी त्याला असणारा विरोध केला होता आणि आपलं नोंदवलंही होतं. दुर्दैवाने माझ्या अंदाजानं तिथे सर चॅरिटी कमिशनरची परमिशन नाही आहे असं मला एकंदरीत दिसते आणि महानगरपालिकेचा सुद्धा आराखडा नाही. ते जर असतं तर त्याला पब्लिक नोटीस द्यावी लागली असती आणि पब्लिक नोटीस दिली असती तर लोकांनी निश्चितपणे लेखी विरोध केला असता अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्या दोन्ही गोष्टी झालेल्या नाहीत. शासनाने आता त्याच्यावरती स्टे दिलेला आहे. मी शासनाला एवढंच म्हणतो की नुसतं स्टे देऊन उपयोग नाही, तर शासनाने आश्वासन दिलं पाहिजे की पार्किंग होणार नाही आणि जे खोदकाम झालेलं आहे ते बुजवल्या जाईल आणि उर्वरित जागा होईल अशी परिस्थिती आहे. तेव्हा शासनाने हे आश्वासन द्यावं अशी माझी शासनाला विनंती आहे. सर, देवेंद्र फडणवीस यांनी आता सभागृहामध्ये सांगितलं की आता तरी आपण स्थगिती दिलेली आहे या म्हणजे कामाला त्या ठिकाणी. नेमकी तुमची आता भूमिका काय आहे, तिथं काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? स्थगितीपेक्षा मी असं म्हणेन की मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये येऊन कामकाज थांबलेलं आहे हे बरोबर आहे, पण पार्किंग होणार नाही आणि ही जागा पूर्वरित जशीच्या तशी होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी द्यावं. सर, तिथं काय व्हावं मग तुम्हाला असं वाटतंय? माझ्या अंदाजानं ओपन स्पेस आहे, ओपन स्पेस राहिलं पाहिजे. हे जे आपल्या डोक्यामधनं असणारं बिल्डिंगा जे झालेले आहेत आणि सिमेंटचे जंगल शहरांमध्ये उभे राहिलेले आहेत, ही कल्पना पहिल्यांदा बाहेर पडलं पाहिजे. मुलांना खेळायला जागा पाहिजे, ओपन स्पेस पाहिजे. नुसतं सिमेंटचं जंगल म्हणजे शहर नाही, ते ओपन स्पेस या राहिल्या पाहिजेत आणि ती अख्खी ओपन स्पेस आहे ती ओपन स्पेसच राहिली पाहिजे. यासाठी तुम्ही स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना कोणाला भेटणार? आम्ही असणारा अगोदरपासूनच ते असणारं त्याच्या पाठीमागे आहोत आणि ते राहणार. आम्ही म्हणजे अजून सुद्धा तीच मागणी करताय? मागे आमची तीच राहणार आहे की तिथे नो पार्किंग. जर आपण बघितलं तर स्वतः प्रकाश आंबेडकर या ठिकाणी त्यांची भूमिका स्पष्ट करतायत. दीक्षाभूमी त्या ठिकाणी जी अंडरग्राउंड पार्किंग आहे ती त्या ठिकाणी नकोय हे स्पष्ट वारंवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही कळवलेलं आहे आणि आज जो आंदोलन झाला तो यासाठीच होतोय. आणि आता तुम्ही जी स्थगिती दिलेली आहे ही न करता थेट इथं पार्किंग होणार नाही अशी भूमिका तुमची या ठिकाणी स्पष्ट करा. त्यातच तिथले लोक समाधानी होतील आणि त्यामुळंच अशा पद्धतीने तिथं विरोध होताना दिसतोय. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.